नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते. तर बघा, आपल्याकडे कित्येक वेळा असे प्लेन ब्लाऊज पीस शिवायला आलेले असतात. अशा वेळेस काय होतं, आपण याला डिझाईन कोणती करावे खूप सारे प्रश्न पडत असतात. तर मी एक डिझाईन सजेस्ट करते. ती डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच शेवटी सांगा. तर बघा, ही जो ब्लाऊज पीस आहे तो प्लेन आहे आणि त्याच्यावरची ही साडी आहे. तर ह्याच कपड्याचा मी उरलेल्या कपड्याचा बघा जॅकेटचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तोही तुम्ही बघा. तर जॅकेट कसं शिवता हेही तुम्हाला नक्की समजेल. तर आता मी याचीच डिझाईन बनवून दाखवणार आहे. तर हे जे प्लेन कपडा घेतला आणि हा साडीचा कपडा होता तो मी याला घेतलेला आहे. आता तुम्हाला जर साडीचा कपडा नसेल तर ह्या कलरला मॅचिंग होईल असं तुम्ही एखादा ब्रॉकेटचा डिझाईनचा वगैरे जो पण कपडा असेल तो यूज करू शकता अशी डिझाईन बनवण्यासाठी. तर याला मी हे अस्तर घेतलं आहे. अस्तर थोडं मिसमॅच आहे पण डिझाईन करण्यासाठी ठीक आहे. तुम्ही मॅचिंगचंच अस्तर घेऊ शकतात. तर छातीचं माप बघा, मी हे मागचा पार्ट तयार कट करून ठेवला आहे. 9.5ची छातीचं माप आहे, 1.5 इंच मी फिटिंगला घेतलं. उंची, आता उंची कशी घ्यायची ते सांगते. तर आपली जी पण उंची असते, आता बघा मला शिवून हवी आहे 13.5ची. तर मी किती इंच वाढवले, 2 इंच. म्हणजे ही जी डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण उंचीमध्ये 2 इंच वाढवायचे असतात. तर मी 15.5ची उंची घेतली जेणेकरून शिवून तो 13.5चा उंची, म्हणजे रेग्युलरपेक्षा आपल्याला 1 इंच अजून जास्त वाढवायचं असतं अशा डिझाईनसाठी. तर मी ही डिझाईन बोटनेकमध्ये करणार आहे. तर हा पाठीमागचा भाग आहे. तर मी पहिले गळा रुंदी बघा 4ची घेणार आणि उंची 3.5ची घेणार आहे. तर आपण पहिले बोटनेकचा शेप तयार करून घेऊया वरच्या साईडने. ओके, तर ही 3.5ची गळा रुंदी आणि 4ची गळा रुंदी, 3.5ची उंची आणि 4ची गळा रुंदी. आता काय करू, हा जो आपला मुंड्याचा शेप आहे तर मुंड्याच्या शेप पासून 2 इंच खाली एक निशाण मारून घेऊया. ओके, आणि ह्या साईडनी 1 इंच खाली असं एक अगोदर निशाण मारून घेऊया. तर हे 2 इंच सेम याच पद्धतीने तुम्ही तुमची जी पण हाईट असेल त्यानुसार करा. मुंड्याची साईड 2 इंच खाली घ्या आणि हा बोटनेकचा गळा तयार झाल्यानंतर 1 इंच खाली एक निशाण मारून घ्या. त्यानंतर बघा, आपली जी पण पाट असेल, म्हणजे आता अर्धा इंच आपल्याला शिवायला जाणार, तर आपल्याला रेडी पाट हवी आहे 2.5ची. तर मी 3चं निशाण खालून वरती एकदा मारून घेणार. म्हणजे कस्टमरची जी पाठीची हाईट आहे त्यानुसार आपण अर्धा इंच शिवण्यात जाणार आणि जी पाठ आपल्याला हवी त्यानुसार हे राहणार. म्हणजे 3चं मी खालून निशाण मारून घेतलं. तुम्ही तुमच्या कस्टमरच्या गळ्याच्या उंचीनुसार हे मेजरमेंट घेऊ शकतात. आता 4नीच मी हा पॉईंट एकदा आडवं माप घेते. ही जी गळा रुंदी आपण 4ची घेतली तीच गळा रुंदी मी खालीही घेते. आता हा बॉक्स मी अगोदर एकदा ड्रॉ करून घेते. ओके, म्हणजे समजलं हा 4 आणि हा 4चाच बॉक्स बनवला. आता हे जे 2 इंचाचं निशाण आहे त्या निशाणापासून आपण थोडासा असा सरळ घेऊन हा राऊंड शेपमध्ये एकदा हा गळा ड्रॉ करून घेऊ. ओके, ही लाईन तुम्ही मारून घ्यायची. तर 2 इंच खाली 1 इंच असा थोडासा शेपमध्ये हा गळा आपण, ही रेष आपण ड्रॉ करून घेतली. आता खाली तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला पान शेप घ्यायचा की गोल गळा घ्यायचा. आता मी पान शेप घेत आहे. तर ह्या साईडने बघा इथपर्यंत 4 इंचापासूनच हा शेप असा देऊन, तर बघा मी ही शिलाई मारून घेतलेली आहे. आता शिलाईच्या आतून 1/2 इंच कपडा ठेवून आपण हा राऊंड शेप कट करू आणि कट करून पलटी करून घेऊया. तर हा आपला बोटनेकचा वरचा गळा तयार झालेला आहे. ओके, आता या साईडने आपण दाब शिलाई मारून घेऊ. त्याच्यानंतर हा जे पार्ट आहे एकमेकांना पुन्हा आपण शिवून, हे बघा असं शिवून पूर्ण घेऊया. तर बघा मी आता हे अशी दाब शिलाई सगळीकडून शिलाई मारून घेतली.
आता हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आता कट करून घ्यायचा. तर बघा मी जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. तर बघा हा पाट आपला तयार झाला. आता आपण खालचा जो पाट आहे तो कसा तयार करायचा हे तुम्हाला सांगते. तर ही आपली सरळ बाजू ठेवायची कपड्याची, त्याच्यावर हा आपण खालचा ड्रॉ केलेला गळा आता शिवून घेऊया. आता हा शेप आपल्याला असाच शिवायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच आपल्याला अशी शिलाई मारायची. तर बघा हा जो शेप मी ड्रॉ केलेला होता तो शिवून घेतला, अर्धी साईड खालची ती पण शिवून घेतली. आता हा गळ्याच्या शेपचा आतमधला शेप आपल्याला 1.5 इंच कट करायचा आणि कट मारून इकडून पलटी करून घ्यायचा. बघा मी हा पाट मागचा पलटी करून घेतला. आता ह्या साईडने आपल्याला वरच्या गळ्याच्या साईडने इकडे दाब शिलाई द्यायची, खालच्या साईडने ही आपल्याला शिलाई द्यायची. त्यानंतर आपल्याला हा पाट आहे सगळा एकमेकांना शिवून घ्यायचा आहे. आता आपण शिवून घेऊया. तर बघा आम्ही ही जी दाब शिलाई होती ती शिवून घेतली. आता आपला बिगर कॅनव्हासचं सुद्धा गळ्याचे फिनिशिंग तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर अशी झालेली आहे. तर आता काय करायचं, ही जी वरची साईड आहे बघा, तर ही मी डायरेक्ट म्हणजे ह्या साईडनी जशी आपण ही पलटी केली तशी ही करू शकत होतो, पण आपल्याला हे पलटी न करता आपण जी पायपिंगला पट्टी बनवत असतो 1.25 इंच ते 1.5 इंचाची तशी पट्टी एक बनवून घ्यायची आणि दाबपट्टी आपण जसं शिवतो त्या पद्धतीने आपल्याला ही साईड जी आहे ती दाबपट्टीने आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे. आता ती कशी करायची ते तुम्ही बघू शकतात. तर बघा मी हा कपडा थोडासा फोल्ड ह्या साईडने करून घेतलेला आहे. आता इकडे आपण कट करूया. आता कट मारून हा थोडासा आपण पलटी करून घेऊया. या पद्धतीने. तर याने काय होईल, फिनिशिंग आपली ह्या शेपची अजून सुंदर येईल आणि आपण जी लेस वगैरे लावणार आहे त्याचा वेट आपल्याला ह्या पट्टीवर व्यवस्थित ठेवता येईल. असा फोल्ड करून अगोदर एक शिलाई सेंटरला देऊन घेऊया. ओके, आता हे जो मधला कपडा जो आहे जास्तीचा तो आपण कट करून घेऊया. आता कित्येक जणांना हे फिनिशिंग जमली नसती, त्यासाठी मी प्रॉपरली करून दाखवलेली. आता हे आपण थोडेसे कट मारूया. आता या साईडला व्यवस्थित कट मारायचं जेणेकरून ते पलटी होईल. तर हे पूर्ण आपल्याला पलटी करायची आणि दाब शिलाई द्यायची. बघा एकदम सुंदर आपली ही फिनिशिंग झालेली आहे. याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी बसवून घ्यायची. बघा खालच्या साईडनी पण बघू शकतात आणि वरतून पण बघू शकतात. आता आपल्याला हे पार्ट दोन्ही एकत्र जॉईंट करून घ्यायचे. आता अर्धा इंच असं प्रॉपरली व्यवस्थित बघा गळ्याचा शेप कुठे आपला व्यवस्थित मॅनेज होतो त्या पद्धतीने हा पट्टा ठेवायचा अर्धा इंचाचा आणि हे दोन्ही साईड आपल्याला शिवून घ्यायची. आता हा कपडा कमी जास्त इकडे झाला तरी चालन, पण आपला हा सेंटरच्याच बरोबरीने आला पाहिजे असा ठेवून ही शिलाई आपल्याला मारायची आहे. चला आता मग मी अर्धा इंचावर शिलाई अशी मारून घेते ह्या साईडने आणि ह्या साईडने. आणि ही जी शिलाई आहे अर्धा इंचावर प्रॉपरली
दोन्ही साईडनी व्यवस्थित ठेवून शिवून घेतले. हा सेंटर पण व्यवस्थित चेक केला की सेंटरवर सेंटर आहे की नाही. आता ह्या साईडने आपल्याकडे जर अशी लटकनवाली लेस असेल तर ती खूपच सुंदर दिसेल. जर तुम्ही असे पॅटर्न वगैरे बनवत असेल त्यावेळेस असे जे लटकनवाल्या लेस असतात त्या खूप छान अशा दिसत असतात, बघू शकतात. तर आपण ह्या लेवलची अशी किंवा तुमच्याकडे दुसरी कोणतीही लेस असेल ती आपण घेऊन ही शिवून काढूया. आता हे बघा, मी बोलले इकडचा थोडासा कपडा कमी जास्त होऊ शकतो, तर ते तुम्ही तो पॉइंट विचारात न घेता हा सेंटरचा पॉइंट विचारात घेऊन इकडचा कपडा उरला तरी चालेल आणि तो कट करून घ्यायचा. आता ही जी लटकनवाली लेस आहे आपण प्रॉपरली अशी ठेवून हा शेप बनवून घेऊया. युनिक पॅटर्न आपला दिसत आहे. तर तुम्ही बघू शकतात खूप सुंदर आपला हा पॅटर्न बनलेला आहे. आता गळ्याचे शेप बघा, बिगर कॅनव्हासचे आहे तरी खूप छान बसलेले आहे. आधी आपल्या लटकनाची लेस लावायची होती, त्याला मी दाबपट्टी बनवून तो शेप कव्हर केला, जेणेकरून ही जी वजनावाली लेस आहे त्याला ती व्यवस्थित अटॅच होईल आणि फिनिशिंग आपली खूप सुंदर दिसेल. तर तुम्ही हे असं सिंपल ब्लाऊज असेल तर या पद्धतीने असा गळ्याचा पॅटर्न बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या डिझाईनी बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.